पण एखादी लाईट जेव्हा आपल्या डोळ्यावरती पडत असते तर आपल्या मेंदूपर्यंत ते इंटरप्रिटेशन कसं होत असतं, तर किती वेटेजसाठी विचारला जातो, तर 3 मार्क्ससाठी, 5 मार्क्ससाठी. 3rd नंबरचा असणारा पार्ट आपण बघणार आहोत, ते म्हणजे प्युपिल. आपल्याला पूर्णपणे जी आपण डायग्रॅम बघितली ती डायग्रॅम, ही बॉल जो आहे तो आपण आयनं बघतोय. तर बोर्डला आलेला क्वेश्चन मार्च 20 ला आलाय आणि 5 मार्क्ससाठी जो आहे तो क्वेश्चन विचारलाय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी प्रियांका घेऊन आली आहे दिशा डिजिटल तर्फे सायन्स 1 इयत्ता 10वी त्या विषयामधला लेन्सेस हा टॉपिक आपण बघणार आहोत. लेन्सेस टॉपिक मधला जो कोर पॉइंट आहे तो म्हणजे ह्यूमन आय अँड इट्स वर्किंग. तर चला तर मित्रांनो, आपण जे आहे ते लगेच बघूया. ह्यूमन आय अँड इट्स वर्किंग. आता ह्या ह्यूमन आय मध्ये की जसं की आपण जर चेक केलं तर महत्त्वाचा जो सेन्स ऑर्गनचा पार्ट आहे तो सेन्स ऑर्गनचा पार्ट की आपला आय. मग हा आय जो आहे तर आय कम्प्लिटली हा पार्ट असेल तुमचा की प्युपिल, जसं की आयरिस आहे, हे आयलिड्स आहे, त्याच्या आयरिसच्या सेंटरचा पार्ट प्युपिल असेल किंवा हे कॉर्नर्स आहेत की जो सेन्स ऑर्गन मधून कुठलीही वस्तू एखादी आपण काय करत असतो तर पाहत असतो किंवा त्या वस्तूच्या मदतीने आपल्याला काय करत असतो तर कुठली एक आयडेंटिफिकेशन जे आपण म्हणतो ते आपल्या सेन्स ऑर्गनच्या थ्रूच आपण जे आहे ते करत असतो. पण एखादी लाईट जेव्हा आपल्या डोळ्यावरती पडत असते तर आपल्या मेंदूपर्यंत ते इंटरप्रिटेशन कसं होत असतं, हे टोटल असणारी प्रोसेस जी आहे ते आपल्याला बघायची विद्यार्थी मित्रांनो. आता ही प्रोसेस बघण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हा जो आय असेल, मग हा जो व्हर्टिकल सेक्शन आपण बघतोय, या व्हर्टिकल सेक्शन मध्ये आउटर मेम्ब्रेन पासून इनर जो पार्ट आहे की रेटिना आपण त्याला म्हणत असतो, ह्या आउटर पासून इनर पार्ट पर्यंत जी प्रोसेस आहे, जे सगळे पार्ट्स आहेत त्या पार्टचं आपल्याला वर्किंग या व्हिडिओ लेक्चर मध्ये जे आहे ते पाहायचंय. तर स्टेप बाय स्टेप आपण काय करूया की त्याचं पार्ट जे आहे ते बघूया. आता हा जो टॉपिक आहे तो बोर्डला जर आपण चेक केलं तर किती वेटेजसाठी विचारला जातो, तर 3 मार्क्ससाठी, 5 मार्क्ससाठी फार इम्पॉर्टंट असणारा टॉपिक जो आहे तो आपला कंटेंट असणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट पार्ट काय आहे, तर ह्यूमन आयशी कनेक्टेड असणारा तो म्हणजे काय आहे, तर कॉर्निया आहे. आता या कॉर्नियामध्ये महत्त्वाचं आपल्याला काय करायचंय तर की जे इम्पॉर्टंट असणारे जे हेड पॉइंट्स आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये थिन अँड ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे. त्याच पद्धतीनं काय की कवर ऑन द ह्यूमन आय अँड थ्रू द विच लाईट्स एंटर द आय. म्हणजे आपल्या आय मध्ये जी लाईट एंटर होत असते, कुठलाही ऑब्जेक्ट बघत असताना त्यातून निघालेली जी लाईट रे आहे, लाईट रे म्हणजेच काय किंवा एखादं लाईट म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स विच क्रिएट द सेन्सेशन इन अवर आय. हे म्हणजे काय आहे तर लाईट. मग ही लाईट तुमच्या डोळ्यावर जेव्हा पडत असते तर पडल्यानंतर जो तुमच्या आयच्या सगळ्या इनर पार्ट पर्यंत पोहोचत असताना आउटर पार्ट म्हणजे कॉर्निया हा जो एकदम असणारा जो पार्ट आहे, एकदम बाहेरचा पार्ट, त्या कॉर्नियावर काय होणार आहे की ती लाईट तुमची पडणार आहे. आता ही लाईट रे पडल्यानंतर बाळांनो पुढं काय होत असते, तर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आयरिस आहे. मग आयरिस म्हणजे काय, तर तुमच्या कॉर्नियाच्या जस्ट बिहाइंड, म्हणजे फॉर एक्झाम्पल आयरिस इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया इन द ह्यूमन आय. म्हणजे काय असेल की या कॉर्नियाच्या बॅक साईडला हे काय आहे तुमचं आयरिस आहे. प्रत्येक पीपलनुसार आयरिसचा कलर हा वेगवेगळा असतो बाळांनो. मग हा आयरिस कधी काही विद्यार्थी म्हणजेच की काही पर्सनचं ग्रेइश कलरचं, येलोइश कलरचं, ब्ल्यूइश कलरचं, मेजर पार्ट म्हणजे ब्लॅक कलरचं जे आहे ते राहतं. की जसं जर आपण चेक केलं तर याच्यामध्ये जसं मागच्या स्लाइडवर आपण बघितलं की हा आयरिसचा कलर ब्ल्यू कलर आहे, लगेच आयडेंटिफाय होतोय. सेम तसंच प्रत्येक प्रत्येक व्यक्तीनुसार तो आयरिसचा कलर काय राहतो तर वेगवेगळा राहतो. मग आता ह्या आयरिस महत्वाचं काय पार्ट आहे की तो कशाच्या पाठीमागं आहे, तर कॉर्नियाच्या मागच्या बाजूला आहे. तिसरा 3rd पार्ट जो कोर पार्ट आहे तो म्हणजे प्युपिल. की जो प्युपिल म्हणजे ह्या आयरिसच्या सेंटरला असणारा पार्ट, तुम्हाला इथं लेबलिंग पण दिसतंय. प्युपिल जे आहे ते म्हणजे जस्ट आपण फर्स्ट नंबरला बघितलं कॉर्निया, त्या कॉर्नियाच्या बॅक साईडला बघितलं आयरिस. आता हा 3rd नंबरचा असणारा पार्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे प्युपिल. मग प्युपिल म्हणजे काय, तर स्मॉल सर्क्युलर ओपनिंग चेंज द डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द आयरिस इन ह्यूमन आय. हा क्वेश्चन जुलै 23 ला 1 मार्कला MCQ मध्ये जो आहे तो विचारला होता की सेंटर ऑफ द काय असेल तर तुमच्या आयरिस कोण आहे, तर प्युपिल आहे. मग हा जो प्युपिल असेल तो म्हणजे सेंटर ऑफ द ह्यूमन आय. आता ह्या प्युपिलचं महत्त्वाचं आपल्या डोळ्याचं जे फंक्शनिंग आहे हे सगळं
कुठल्या कोर पार्टवर इम्पॉर्टंट राहत असतं ते म्हणजे प्युपिल. मग हा प्युपिलचे युजेस काय आहे तर ह्युमन आय इज युजफुल फॉर द कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग अमाऊंट ऑफ लाईट. म्हणजे येणारी लाईट कंट्रोल करणं, रेग्युलेट करणं हे कशावर डिपेंड असतं तर तुमच्या प्युपिलच्या फंक्शनिंगवर असतं. म्हणजे जसं की रेग्युलेट करणं, कंट्रोल करणं म्हणजे काय, काही वेळेस तुमच्या आता रात्रीच्या दिवशी तुम्ही प्रवास करताय बाळांनो, मग ते प्रवास करत असताना अचानक हेडलाईटची लाईट तुमच्या डोळ्यावर पडले. मग हेडलाईटच्या डोळ्यावर लाईट पडल्यानंतर काय करायचं की आपले डोळे लगेच काय होतात तर बंद होतात. म्हणजे काय होते, ही लाईट अमाऊंट ऑफ लाईटचे जे काही की तुमचं इंटेन्सिटी आहे ती मॅक्झिमम असल्यामुळे आपलं रिफ्लेक्शन म्हणजेच की थोडक्यात तिथं रिॲक्शन काय येते की डोळे बंद होतात. म्हणजेच याचा अर्थ इम्पॉर्टंट काय की जेव्हा तुमचं प्युपिल या सिच्युएशनमध्ये काय होतं तर कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि जेव्हा तुमची लाईट घरामधली गेली असेल किंवा तुमची मेणबत्ती तुम्ही लावली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही एका तुमच्या मोबाईलची असणारी टॉर्च तुम्ही जेव्हा लावली असेल तेव्हा लाईटची जी इंटेन्सिटी आहे ती कमी असते. तेव्हा तुमचं प्युपिल काय होत असतं तर डायलेट्स होत असतं. डायलेट्स म्हणजे काय तर रुंदावतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी लगेच तुम्हाला दाखवते की हे जे प्युपिल ब्लॅक कलरचं प्युपिल आहे ते तुमचं जेव्हा सो मच अमाऊंट ऑफ लाईट एंटर होते तेव्हा ह्याची साईज जी आहे ती काय होत असते तर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे या शेपचा तुमचा प्युपिलची साईज कमी होते. आणि त्याच पद्धतीने इनसफिशियंट लाईट असेल तर ह्या प्युपिलचा डायमीटर अगदी तुमच्या आयरिस एवढा देखील होत असतो बाळांनो. म्हणजे जेव्हा तुमच्या म्हणून तर आपल्याला लाईट जेव्हा नसते तेव्हा आपल्या डोळ्यावर का ताण येतो, कारण का तर तुमच्या प्युपिल जे आहे त्या आयरिसच्या शेपचा होत असतो म्हणून तुमच्या डोळ्यावर जे आहे ते तिथं ताण येत असतो. हे महत्त्वाचा कोर पार्ट आहे प्युपिलचा. की एखादी इंजुरी क्रिएट झाली डोळ्यामध्ये जर तुमचे काही की गेलं असेल किंवा जर काही की लागलं असेल, जर तुमची प्युपिल म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण डोळ्याची बाहुली म्हणतो, मग जरा जरी त्याला जखम झाली असेल तर कम्प्लिटली तुम्हाला अंधुक दिसणं किंवा ते अस्पष्ट दिसणं किंवा पूर्ण आपल्याला जे आयचं असणारं फंक्शनिंग जे आहे तो हा कोर पार्ट जो आहे तो करत असतो. आता पुढचा जो चौथा पार्ट असणार आहे तो म्हणजे क्रिस्टलाइन लेन्स. आता या क्रिस्टलाइन लेन्स म्हणजे कुठं प्रेझेंट आहे की हे जे प्युपिल आहे त्या प्युपिलच्या जस्ट बिहाइंड तुमची क्रिस्टलाइन लेन्स काय असते तर प्रेझेंट असते. ही क्रिस्टलाइन लेन्स कशी आहे तर चला रे बाळांनो बघू. डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इट प्रोव्हाइड द स्मॉल ॲडजस्टमेंट फोकल लेंथ टू फॉर्म रिअल अँड इन्व्हर्टेड शार्प इमेजेस ऑन द रेटिना. म्हणजे ह्या लेन्सच्या थ्रू आपण कशा पद्धतीने इमेजेस बघत असतो बाळांनो तर आपल्याला सगळ्या रिअल इमेजेस दिसत असतात. मग ह्या रिअल इमेजेस दिसण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे तुमचं कॉन्व्हेक्स लेन्स. मग ही कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे सगळ्या लाईट रेस तुमच्या काय होतात तर कॉन्व्हर्ज होत असतात आणि तुमच्या स्क्रीनवर त्याची इमेज जी आहे ती फॉर्म होत असते. मग ही जी तुमची लेन्स आहे ती लेन्स तुमची फोकल लेंथ म्हणजे काय तर डिस्टन्स बिटवीन लेन्स टू रेटिना असेल की ही म्हणजे काय आहे तर तुमची फोकल लेंथ आहे. मग ह्या फोकल लेंथ तुमची काय होत असते तर ॲडजस्ट जी आहे ती कशी होत असते सेम लाईक मगाच्या सारखं की तुमची जेव्हा लांबून ऑब्जेक्ट येतं लाईट रेज जे आहे ते येत असतात, जवळून लाईट रेज येत असतात, तशी तुमची फोकल लेंथ काय होते तर बदलत असते. मग ही महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर क्रिस्टलाइन लेन्स. त्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन तुम्हाला आपण लास्ट क्वेश्चन जेव्हा बघणार आहे त्याच्यामध्ये आहे क्वेश्चन की तुमच्या विथ द हेल्प ऑफ लेन्स विच टाईप ऑफ इमेज आर फॉर्म. मग कुठले इमेजेस फॉर्म होत असतात तर रिअल अँड इन्व्हर्टेड आणि शार्प इमेजेस तुमच्या जे आहे ते फॉर्म होत असतात. आता फिफ्थ वन जो कोर पार्ट आहे तो म्हणजे काय असणार रेटिना. की फोकल लेंथ कुठून अंतर आपण घेतोय तर रेटिना पर्यंतचं अंतर घेतोय. म्हणजे कुठली स्क्रीन की ज्याच्यावर तुमची इमेज फॉर्म होते. मग आपल्या डोळ्याची स्क्रीन म्हणजे काय तर तुमचं काय असणार की डोळ्याचा जे असणारा पडदा म्हणजे रेटिना. मग रेटिना म्हणजे काय ही एक प्रकारची लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीन आहे, एक डेलिकेट मेम्ब्रेन आहे आणि विथ अ लार्ज नंबर ऑफ सेन्सिटिव्ह सेल्स. म्हणजे ह्या सेन्सिटिव्ह सेलच्या थ्रू आपल्या जे ऑब्जेक्ट जे आहे त्या ऑब्जेक्टची इमेज तुमच्या रेटिनावर फॉर्म झाल्यानंतर ब्रेनपर्यंत ऑप्टिक नर्व ह्या ऑप्टिक नर्वच्या थ्रू ब्रेनपर्यंत इमेज जी आहे ती तुमची काय होत असते तर जात असते. आणि ही इमेज तुमच्या ऑप्टिक नर्वच्या थ्रू ब्रेनपर्यंत गेलं तर ब्रेन आपला काय करणार इंटरप्रिटेशनचं काम करणार. म्हणजे जसं की बाळांनो कसं की आपल्याला समजा एखादा तुमचा मित्र असेल मैत्रीण असेल की चटकन आपल्याला कसं होतं की आयडेंटिफाय करत असतो. मग सेम लाईक जो सिग्नल की जे डेलिकेट मेम्ब्रेन असल्यामुळे जे सेन्सिटिव्ह सेल्स आहेत विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण आयडेंटिफाय करण्याचं काम जे आहे ते करत असतो. हे कशाच्या थ्रू तर रेटिनाच्या थ्रू. म्हणजे कुठलाही आपण 5 कोर पॉईंट बघितले. फर्स्ट वन पार्ट बघितला तो म्हणजे तुमचे असेल कॉर्निया. कॉर्नियाच्या जस्ट बिहाइंड काय आहे तुमचं आयरिस आहे. आयरिसच्या बॅक साईडला काय आहे तुमचं सेंटरला काय आहे तर प्युपिल आहे.
प्युपिलच्या बॅक साईडला काय आहे, तुमची लेन्स आहे, ती लेन्स क्रिस्टलाइन बायकॉन्व्हेक्स आहे आणि जस्ट बिहाइंड द तुमच्या काय की लेन्स म्हणजेच की बॅक साईडला काय आहे तर तुमचा रेटिना आहे. हे 5 कोर पॉइंट तुमचे कशाचे असतील तर त्या ह्युमन आयचे असणार आहेत. याच्याच रिगार्डिंग महत्त्वाचं असणारं जे आहे ते आपल्याला थोडंसं ॲनिमेटेड फॉर्ममध्ये आपण बघूया की कशाप्रमाणे जे आहे ते ॲक्च्युली तुम्हाला इमेज तुमची फॉर्म होत असते. आता हा आयचा असणारा जो काय की आपण आत्ता बघितलेला पूर्णपणे जी आपण डायग्रॅम बघितली ती डायग्रॅम, ही बॉल जो आहे तो आपण आयनं बघतोय. हे बॉल आयनं बघितल्यानंतर त्याची पहिला जो आहे तो कॉर्निया, आयरिस, प्युपिल, लेन्स आणि रेटिनावर तुमची इमेज जी आहे ती काय झाली तर फॉर्म झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत एकदा आपण बघूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या की जर हा जो आहे तो इमेज तुमची फॉर्म झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा बॉल आहे आणि ह्या बॉलची इमेज तुमची इथं फॉर्म झाली. पहिला कॉर्निया, त्याच्या बॅक साईडला आयरिस, सेंटर, प्युपिल, लेन्स आणि त्याच्या थ्रू जी आहे ती तुमची काय की रेटिनावर इमेज जी आहे ती फॉर्म झाली रिअल आणि इन्व्हर्टेड या फॉर्ममध्ये. आता आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या जे इमॅजिनेशन थोडक्यात तुमचं झालं त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय समजलं की हे 5 जे पार्ट्स मेजर आहेत त्याचं असणारं वर्किंग कसं होतं हे आपण जे आहे ते बघितलं. याच्यानंतर पुढचा जो आहे तो काय आहे की हे 5 तर पार्ट आपण बघितले, पण आता ह्याला सपोर्ट करणारे कोण आहेत तर महत्त्वाचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे सिलियरी मसल्स. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा असणारा पार्ट म्हणजे काय असणार आहे तर जो आहे तो पॉवर ऑफ अकोमोडेशन. आता सिलियरी मसल्स म्हणजे कुठल्या मसल्स आहेत जस्ट आपण लगेच चेक करू. ह्या ज्या मसल्स आहेत त्या म्हणजे काय की तुमच्या लेन्सला सपोर्ट करण्याचं काम की जे सिलियरी मसल्स करत असतात. मग सिलियरी मसल्सचं फंक्शन काय आहे बघूया तर the muscles which hold the eye lens its position bring about the changes in the shape of the eye lens and the focal length are known as ciliary muscles. म्हणजे तुमचे जे फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याचं काम असेल किंवा बाळांनो त्याच पद्धतीनं तुमचं जे सपोर्ट करण्याचं काम इमेज फॉर्म तुमच्या रेटिनावर जी होत असते त्यांना सपोर्ट करण्याचं काम कोण करतंय तर हे सिलियरी मसल्स करतायत. नंतर पॉवर ऑफ अकोमोडेशन. पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय तर तुमची जी इमेज तुमचे फॉर्म होण्यासाठी अकोमोडेशन समायोजन म्हणजे एखादं ऑब्जेक्ट लांबणं तुमचे काय की तुम्ही बघताय किंवा एखादं ऑब्जेक्ट तुम्ही जवळचं की जसं तुमच्या समोर आता स्क्रीन आहे की जसं तुम्ही काय की पुस्तकातलं वाचत असाल, नोटबुकमधलं वाचत असाल, मग ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही काय की बघणार आहात तेव्हा तुम्हाला एकदा लांबचं एकदा जवळचं लांबचं जवळचं मग ही जी तुमच्या फोकल लेंथ म्हणजे ही जी तुमची लेन्स जर आपण चेक केलं तर आपल्या हे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स तुमच्या रेटिनापासून ह्या लेन्सपर्यंत म्हणजे फोकल लेंथ आहे. ही लेन्स तुमची ॲडजस्ट करण्याची जे समायोजन आहे ते म्हणजे काय आहे तर अकोमोडेशन. इट ॲडजस्ट द फोकल लेंथ इट इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ अकोमोडेशन. म्हणजे फोकल लेंथ ॲडजस्ट करणं हे एक महत्त्वाचं काम कोण करतं तर पॉवर ऑफ अकोमोडेशन जे आहे ते करत असतं. याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ इमेज ऑन डिस्टंट ऑब्जेक्ट. डिस्टन्स किंवा तुमचे काय की जे लांबचे येणारे डिस्टन्स ऑब्जेक्ट असतील. मग लांबचा येणारा ऑब्जेक्ट म्हणजे काय की जसं की तुम्ही आता मोबाईल घेऊन बसलाय किंवा त्याच पद्धतीनं तुम्ही क्लासमध्ये बसलाय, घरामध्ये बसलाय, कुठं जिथं बसला असेल तिथं एखादं लांबून तुमच्या खिडकीतून बाहेरचं झाड दिसतंय, इमारत दिसते, तिथून येणारे ते काही की जे लाईट रेज आहे ते म्हणजे तुमचे डिस्टंट ऑब्जेक्ट आहेत. मग ह्या डिस्टंट ऑब्जेक्टमधून जेव्हा लाईट रेज येते तेव्हा ही आपल्या डोळ्यामध्ये जी असणारी जी लेन्स आहे ती लेन्सची थोडक्यात फोकल लेंथ म्हणजे ही जी साईज आहे ती साईज तुमची काय होते तर लेन्सची साईज तुमची कमी होते. त्याच्यामुळं फोकल लेंथ जी आहे ती तुमची काय होते तर इन्क्रीज होत असते. म्हणजे ॲक्च्युली फोकल लेंथ जी आहे ती तुमची जेव्हा लांबून तुम्ही ऑब्जेक्ट काही लांबचा ऑब्जेक्ट जेव्हा बघत असता तेव्हा फोकल लेंथ तुमची वाढलेली थोडक्यात जी आहे ती दिसते. आता जेव्हा तुम्ही जवळचं ऑब्जेक्ट बघणार आहात तेव्हा काय होते तर चेक करा. मगाच्या एक्झाम्पलमध्ये किंवा मगाच्या सिच्युएशनमध्ये ही कम्प्लिटली लेन्स काय की फ्लॅटन झाली, पातळ तुम्हाला दिसते आणि ह्या सिच्युएशनमध्ये ही लेन्स तुमची काय की राउंडेड झालेली दिसते. ऑफकोर्स राउंडेड झाली म्हणजेच ही फोकल लेंथ काय झाली तुमची मिनिमम झाली. म्हणजे ही जी फोकल लेंथ आहे ती काय झाली तर तुमची मिनिमम झाली. म्हणजे जवळचं ऑब्जेक्ट बघत असताना ऑफकोर्स आपण जेव्हा पुस्तकातलं वाचत असू दे किंवा त्याच पद्धतीनं तुमच्या काही की मोबाईलमधलं तुम्ही जेव्हा बघणार आहात तेव्हा तुमची फोकल लेंथ जसं पॉवर ऑफ अकोमोडेशनच्या वेळेस आपण बघितलं सेम तशी फोकल लेंथ तुमची काय होणार आहे तर मिनिमम होणार आहे. म्हणजे जेव्हा लाईट कमिंग फ्रॉम द नियर बाय ऑब्जेक्ट या पद्धतीनं असणारी इमेज तुमची कशी फॉर्म होते. आता तुमच्या डिस्टंटला फोकल लेंथ मॅक्झिमम असते, त्याच पद्धतीने नियर बाय ऑब्जेक्टला फोकल लेंथ मिनिमम असते.
आता इथं काय आहे तर तुमचं मिनिमम डिस्टन्स किती आहे, तुमचं कशाचं तर डिस्टिंक्ट व्हिजन आणि फारदेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, म्हणजे एखादं क्लिअर तुम्हाला इमेज दिसण्यासाठी मिनिमम डिस्टन्स किती आहे आणि लांब फारदेस्ट म्हणजे काय की तुमचं लांबचं डिस्टन्स किती आहे. तर एक तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे ती दिली. तर मिनिमम डिस्टन्स किती असतं तर एक्झॅक्ट तुमचं 25 सेंटीमीटर, म्हणजे आपली एखादी फुटपट्टीचं 30 सेंटीमीटरची असते. म्हणजे त्या दरम्यान तुम्ही जेव्हा काय की पुस्तक धरलंय किंवा नोटबुक धरली आहे किंवा तुम्ही कुठलेही ऑब्जेक्ट जेव्हा काय की बघताय तर मिनिमम असणार विदाउट एनी स्ट्रेस, की तुमच्या जर काय की ताण तुमच्या डोळ्यांवर येत असेल तर ते काय की तो तुमचा नियरर पॉईंट नसणार आहे. जर तुमचं काय की विदाउट एनी स्ट्रेस जर जवळचं तुम्हाला बघायचं असेल तर किती सेंटीमीटरचं तुम्ही बघू शकता प्रॉपर, ते म्हणजे 25 सेंटीमीटरचं बघू शकता. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्हाला लांबचं ऑब्जेक्ट जेव्हा बघायचंय ते लांबचं ऑब्जेक्ट म्हणजे काय, जसं की मला चष्मा आहे तसं तुम्हाला चष्मा नसला तर तुमचा ऑफकोर्स फारदेस्ट पॉईंट जो आहे तो माझ्यापेक्षा दूरचा असणार आहे किंवा माझ्यापेक्षा त्याच पद्धतीनं काय की लांबचा असू शकणार आहे. मग त्याच पद्धतीनं चष्म्यांमध्ये पण दोन प्रकार असतात, जवळचा चष्मा, लांबचा चष्मा. आता जसं की लांबचा चष्मा असेल तर इन्फायनाइट पॉईंट ऑफकोर्स तुमचा वेगवेगळा असणार आहे. मग इन्फायनाइट पॉईंट काय आहे, इट इज क्लिअरली व्हिजिबल विदाउट स्ट्रेस द आय विच इज कॉल्ड ॲज फारदेस्ट डिस्टन्स अँड फॉर पॉईंट ऑफ आय इट इज अ इन्फिनिटी, म्हणजे तुमच्या फारदेस्ट डिस्टन्सचा पॉईंट इन्फायनाइट प्रत्येक व्यक्तीनुसार तो वेगवेगळा असू शकतो. त्याच्यामुळे इन्फिनिटी म्हणजे काय, प्रत्येकाचे जे काही की तुम्हाला लांबचं हे प्रत्येक व्यक्तीच्या काही की डोळ्याच्या इफिशियन्सीवर जे आहे ते फारदेस्ट पॉईंट ठरत असतो. याच्यानंतर पुढचं जो आहे तो काय की ह्या कम्प्लीट टॉपिकशी कनेक्ट, म्हणजे ह्या कम्प्लीट तो जो आपण कंटेंट बघितलं त्याच्याशी कनेक्टेड बोर्डला आलेला क्वेश्चन मार्च 20ला आलाय आणि 5 मार्कसाठी जो आहे तो क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन काय होता, ड्रॉ द सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्रॅम, म्हणजे जो आपण आयची डायग्रॅम काढली ती आयची डायग्रॅम तुम्हाला डेफिनेटली 2 मार्कसाठी पेपरमध्ये विचारलेली आहे. ही डायग्रॅम तुम्हाला 2 मार्कासाठी काढायची आहे. मग या डायग्रॅम नंतर पुढं काय क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला विचारले ते बघू आपण बाळांनो, की त्याच्यामध्ये काय आहे पुढचं जे आहे ते की नेक्स्ट क्वेश्चन नेम द टाइप ऑफ लेन्स. मग आता लगेच सांगा मला कोणता टाइप ऑफ लेन्स असेल, जर पॉईंट क्लिअर झाला असेल तर कोणता असणार आहे, बायकॉन्वेक्स क्रिस्टलाइन लेन्स असणार आहे. पुढचा प्रश्न कुठला आहे, नेम द स्क्रीन, कुठली स्क्रीन, कोणत्या स्क्रीनवर इमेज तुमची फॉर्म होत असते तर रेटिनावर फॉर्म होते, म्हणजे काय की रेटिना असणार आहे. तिसरं म्हणजे काय, विच टाइप ऑफ नेचर ऑफ इमेज, म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं तसं कोणतं नेचर असणार तर रिअल आणि इन्व्हर्टेड. म्हणजे या टॉपिकचं थोडं समराईज पॉईंटमध्ये आपण बघितलं तर तुम्ही ह्युमन आय बघितलं आणि त्याचं वर्किंग बघितलं. ह्युमन आयचे मेजर पार्ट्स बघितले बघा बाळांनो. पहिला पार्ट कॉर्निया, सेकंड पार्ट तुमचं आयरिस असेल, थर्ड पार्ट प्युपिल असेल, फोर्थ वन पार्ट तुमचा प्युपिलच्या बिहाइंड लेन्स असणारे आणि लास्ट वन म्हणजे रेटिना असणारे. ह्या 5चं असणारं जे आहे ते एक्सप्लेनेशन बघितलं. नंतर मिनिमम डिस्टन्स, फारदेस्ट डिस्टन्स त्याचा असणारा कॉन्सेप्ट बघितला आणि फोकल लेंथ तुमचे नियर बाय ऑब्जेक्ट आणि फारदेस्ट डिस्टन्सच्या ऑब्जेक्टला कशी चेंज होते हा कोर पॉईंट जो आहे तो बघितला. फार महत्त्वाचा पॉईंट आपण जो आहे तो डिस्कस केला. या टाईपचेच तुम्हाला काही की अजून व्हिडिओ जर बघायचे असतील तर दिशा डिजिटल ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकला टॅप करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच पद्धतीने ही लिंक जी आहे ती लिंकला जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ किंवा कोर्स जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच.